काळात बी आम्ही आंदोलन केलं, आम्ही रस्त्यासाठी आंदोलन केलं होतं, रस्ता पूर्ण झाला. मागे अवैध धंद्यासाठी देखील आंदोलन झालं. आता आपल्या माध्यमातून नवीन पिढीला मी या जी सूचना करतो आहे, तर याच्या माध्यमातून त्यांनी काही कारवाया कराव्या. जर हे सगळं होतच नसेल, आम्ही कारवाई केली, मी बोललो म्हणून तरी हे चक्री फिक्री बंद झालं, नाही तर याच्याने अनेक संसार बरोबर झाले, अजूनही चोरून लपून ह्या चालूच आहेत. आणि म्हणून हे व्यवसाय स्ट्रिक्टली बंद व्हावे, याच्यामध्ये माझं समर्थन असेल. माझ्या माहितीप्रमाणे आमदारांचं देखील समर्थन असलं पाहिजे. ते काही अवैधवाल्यांना किती पाठीशी घालतात नाही घालतात मी आज बोलू शकत नाही, परंतु त्यांना जर तसं वाटत असेल की आमदारांचा आशीर्वाद असेल तर अशा अवैध धंद्यांना कोणीही पाठिंबा देऊ नये. धन्यवाद. लॉजिंगचा पण विषय राहून जातो. पाचोऱ्यात काही असे लॉजेस आहे की तिथं कृत्य चालतात. हे सगळं पोलिसांना माहिती आहे. पोलिसांनी याच्यावर कारवाई केली पाहिजे. कोणताही अवैध धंदा करणारा माणूस, व्यवसाय करणारा नागरिक अवैध, मग तो लॉजिंग, रेती, चक्री, पत्ता जे काही करतात हे पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय करत नाही. अशी हिंमतच होऊ शकत नाही करण्याची. काहीतरी साठालोटा असल्याशिवाय असे अवैध धंदे करण्याची हिंमत कोणीही करू शकत नाही. तुमचं काय मत आहे? एक मध्यंतरी हे फोटो व्हायरल झालेला आहे, आपल्या मीडियामध्ये आले पाहिजे. हो, काल कोण ग्रस्त आहे ते? तो बडगुजर आहे, तो आत्महत्या करायला त्याची माहिती घ्या. हे पण शोधपत्रकार त्यांनी काहीतरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, काहीतरी आहे. ऑडिओ क्लिप पण आलेली आहे. खूप मोठ्या प्रमाणात इथं सट्टा पत्ता चालतो नांद्रा परिसरामध्ये, आणि त्यातूनच हे सगळे अवैध धंदेवाले पैसे हरल्यानंतर पैसे सुद्धा उपलब्ध करून देतात, आणि खूप मोठ्या चढ्या भावाने व्याजदराने हे पैसे उपलब्ध करून देतात, आणि त्याचा एक हा बळी जाणारा माणूस थांबलाय. मी लावली ती बातमी. लावली का? हे पत्रकारांना दाखवतोय, याच्या पी.आय. साहेबांना सांगा याची चौकशी करा भाऊ, विषय म्हणजे ते करूला घेऊन येत असो अर्धा प्रेमटीवाला येतो. त्यांचा जो कलाकार असून पत्ते घेणारा आपण याचं काहीतरी आलंय, मीच टाकलं आले ना खाली. आणि याने आंदोलन केलं होतं नदीत वाजण्याआधी. नाही ललित भाऊ, मी त्याच्यावर पत्रव्यवहार बी केला होता आणि एक आंदोलन बी केलं. मी माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे. सट्टा पत्ता केलं आंदोलन हे ललित भाऊंनी तिथे उपस्थित केलं होतं. त्या काळापुरतं मर्यादित ते बंद झालं. तिथंच करूला म्हणजे तो जो कलाकार असतो पत्त्यांमधला तो स्वतः घेऊन येतो. आता कोणीतरी तुम्ही बोलले का लॉजिंगचा विषय असं होतं का? लिस्टेड असताना हे सगळे लिस्टेड आहे सगळे. बरं, लिस्टेड जाऊ द्या. एक असा म्हणजे एक्स मिलिटरी मॅन सारखे लोक बी